हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये 2 दिवसाची क्लिप मी इथे जोडलेली आहे। तर मी अगोदरल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 2 क्लिप जोडलेले आहेत। तर याच्यामध्ये एक आहे कॉर्न भजे आणि एक आहे आम्ही जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हाचा व्हिडिओ। तर प्लीज माझा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ आहे पहिल्या दिवसाचा सकाळचा, जेव्हा आम्ही गावाला जायची तयारी करत होतो तेव्हाचा। आणि इथे आई बघा ज्वारी निसायला बसलेली आहे। आईने पूर्ण ज्वारी गाळून ठेवली, त्यामध्ये ज्या बोंड्या होत्या त्या पूर्ण एकीकडे केल्या। मामांनी हिवरखेडवरून येताना माझ्यासाठी 1 कट्ट अशी ज्वारी घेऊन आले होते। मग निघालो आम्ही गावी जाण्यासाठी। आणि परत येताना आम्हाला खूप जोराची भूक लागलेली होती, मुलांना पण भूक लागली होती। तर म्हटलं चला आता दोघांना आपल्याला पण जेवायचं आहे। तर आम्ही मग इथे जेवण करायला एका हॉटेलमध्ये गेलो आणि अमरावतीमध्ये आल्यावर डेपोच्या जवळच हे हॉटेल आहे। तर मग मी इथे ऑर्डर दिली जेवणाची। मी फक्त मशरूम करी आणि चपाती घेतलेली होती मिस्टरांनी आणि मी दोघांनी पण मस्तपैकी पोट भरून असं जेवण केलं आणि मुलांनी बोलवलं नाश्ता। इथे केदारचं सुरू आहे दिशाचे फोटो घेणे। दोघे जण फोटो घेऊन राहिलेले आहे दोघं पण। चला तर बघा आता आमचा नाश्ता यायचा आहे। आम्ही बसलेलो आहोत, आम्ही वेट करत आहोत आणि मेनू कार्ड बघणं सुरू आहे इथे काय काय ऑर्डर करायची आहे ते। माझी दिशा आणि केदार कुठेही गेलो की आधी फोटोशूट करतात, त्यांना खूप आवड आहे फोटो घेण्याची। दिशाला तर भयंकर अशी आवड आहे, जिथे जाईन तिथे फोटो घ्यायला सुरुवात करून देते। आणि त्यानंतर मग इथे आली ऑर्डर, मुलांनी नाश्त्याचं बोलवलं होतं, इथे केदारने बोलवला होता पनीर पराठा आणि दिशाने बोलवले होते छोले भटुरे। तर मग दोघांनी पण मस्तपैकी पोट भरून असा नाश्ता केला। आणि मी जेव्हा पण नाश्ता बोलवते मुलांना घ्यायला लावते तेव्हा पोटभरीचाच नाश्ता घ्यायला लावते। आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी पोट भरून असं जेवण केलं, कारण दोघांना खूप जोराची भूक लागलेली होती। मस्तपैकी आम्ही दोघं पण जेवलो आणि मुलांनी केला पोट भरून असा नाश्ता। हे हॉटेल डेपोला लागूनच आहे आणि खूप छान टेस्टी असं जेवण आहे। इथे मी तुम्हाला सांगत आहे, इथे बनवणार आहोत आपण कॉर्न भजे। आणि कॉर्न भजे बनवण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला मक्याचे दाणे, कॉर्न आणि हे लसण, अद्रक आणि मिरची इथे मी घेतलेली आहे आणि थोडीशी मस्तपैकी स्वच्छ अशी धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण इथे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। 3-4 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पण आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोड्याशा लसणाच्या कड्या, थोडंसं हे आता आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत। तर इथं सर्वात आधी मी हे मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडे पुन्हा आपण कॉर्न पण टाकून घेऊ। मी बाजारातून आधीच मक्याचे कणीस आणलेले होते आणि त्याचे असे दाणे काढून घेतले अशा प्रकारे। आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले कॉर्नचे जी पेस्ट आहे ही काढून घेतलेली आहे, ती आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण सर्व पेस्ट। असं करून आपल्याला सर्व दाणे काढून घ्यायचे आहे मिक्सरमधून। तर अशा प्रकारे हे सर्व झालेले आहे। आपली पेस्ट काढून ही आपली जी आपल्याला भज्यासाठी लागणार आहे
ते सर्व काढून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखी साहित्य मिक्स करायचं आहे आणि ते कोणकोणतं साहित्य मिक्स करायचं आहे ते बघूया आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये समोर. मला म्हटलं तुम्हाला खा म्हणून. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं जिरं, चवीला आपल्याला लागणार आहे तेवढं, आणि चवीनुसार मस्तपैकी मीठ पण टाकून घ्यायचं आहे. हो बाबा, थोडीशी लाल तिखट, आळ्याचा उभा आवश्यकतेनुसार आपण थोडं बेसन पण टाकून घेणार आहोत यामध्ये. तर आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, मग बनवणार आहोत आपण मस्तपैकी. आज काय बनवत आहे? आज बनवत आहे मी कॉर्न भाजी. आणि कॉर्न भाजी बनवण्यासाठी जे साहित्य आहे ते आपण बघितलंच आहे. तर आता मी सर्व साहित्य इथे एकत्र करून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे इथे सर्व एकत्र करून घेतलं. सर्व आता आपण करून घ्यायचं आहे. याला भरपूर असं पाणी सुटलंय, त्याची काढणार आहोत आपण मस्तपैकी गरमागरम कॉर्न भाजी. आता पावसामध्ये गरमागरम होण्याची आमची इच्छा होती, पण ते आम्हाला त्या दिवशी शक्य झालंच नाही. मी 2-3 दिवसाआधी इथे हे मक्याचे कणीस आणून ठेवले होते आणि त्याचे दाणे पण काढून ठेवले होते, पण ते माझं काढणंच नाही झालं. तर त्यामुळे मग आता आज बनवणार आहे मी गरमागरम असे कॉर्न भजे. आणि आता पाऊस तर बंद झालेलाच आहे. आज मस्तपैकी मोकळं मोकळं असं वातावरण आहे आणि 15 दिवस सतत लगातार पाऊस होता आणि आम्हाला काही कामं पण सुचत नव्हते. आज थोडं मोकळं वातावरण आहे. चला तर मग आपण काढून घेऊ कॉर्न भजे. मी इथे कॉर्न भाजी करण्यासाठी मस्तपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण टाकून घेणार आहोत भजे. मस्त गरमागरम छोटे छोटे असे भजे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कढईमध्ये. तर इथे मस्तपैकी असे गरमागरम आपले भजे निघत आहे. छानसे छोटे छोटे भजे मी तेलामध्ये टाकून घेतले आणि मस्तपैकी आपल्याला हे थोडेसे होऊ द्यायचे आहे, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर मस्तपैकी आपले गरमागरम असे कॉर्न भजे इथे तयार आहे. हे बघा, मस्तपैकी ब्राऊन मस्त तळून घेतलेले आहे मी. असे कुरकुरीत होईपर्यंत हे भजे तळून घेतलेले आहे. गरमागरम असे भजे हे आपले गरमागरम कुरकुरीत मक्याचे भजे. या तर मग सर्वांनी गरमागरम भजे खाण्यासाठी. आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. हे बघा, छान असे तोडून दाखवते मी तुम्हाला. मस्त झालेले आहे, छान क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत भजे. तर मग आता कसे वाटले तुम्हाला कॉर्न भजे, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे होते माझे आजचे गरमागरम असे कॉर्न भजे. आणि आता आम्ही सर्वांनी मस्तपैकी कॉर्न भज्यांची छान असा स्वाद घेतलेला आहे. खूप टेस्टी झाले होते आणि क्रंची पण खूप झालेले होते. खूप मस्त, खूपच दिवसांनी खाल्ले आम्ही इतके छान असे भजे. खरंच तुम्ही, आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये मक्याचे कणीस भरपूर निघतात, भरपूर बाजारात मार्केटमध्ये पण विकायला येतात. तर नक्की आणा आणि बनवून बघा मक्याचे भजे, मक्याचे वडे. आणि मक्याचा उपमा पण खूप छान होतो. मला जर शक्य झालं तर मी नक्की बनवणार आणि तुमच्याबरोबर शेअर करणार. तर त्यासाठी माझा व्हिडिओ नक्की बघत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.